आजारपणानंतर सर्व परिस्थिती स्वीकारल्यानंतर नियमित आयुष्य पुन्हा तसं उभं केलं. श्री स्वामी समर्थ. नमस्कार. मी आज एका महत्वाच्या टप्प्यावर बोलणार आहे. मागच्या वेळेस मी तुम्हाला सांगितलं की मी सगळ्या गोष्टी कशा एक्सेप्ट केल्या आणि त्या एक्सेप्ट केल्यानंतर पुन्हा माझं आयुष्य मी कसं उभं केलं हेच आजच्या व्हिडिओमध्ये सांगणार आहे. तर कृपया कोणीही व्हिडिओ स्किप करू नका, पूर्ण बघा. कारण माझी ही अनुभवातून आलेली खरी कहाणी आहे. स्वीकार करणं म्हणजे माझ्यासाठी काही शेवट नव्हता. मला पुन्हा आयुष्य नव्याने उभं करायचं होतं. कारण आता पूर्वीसारखी परिस्थिती राहिलेली नव्हती. पूर्णपणे परिस्थिती बदललेली होती. पूर्वी एक रुटीन आयुष्य सेट होतं. शारीरिक आरोग्य उत्तम होतं. नियोजन उत्कृष्ट होतं कामाचं. सर्व सुरळीतपणे व्यवस्थित आयुष्य चाललेलं होतं. पण आता आजारपणानंतर, उपचारानंतर शरीर थोडं थकलेलं होतं. अजून शारीरिक ताकद भरून यायला थोडा वेळ द्यावा लागणार होता. शारीरिक आरोग्य तर उत्तम होऊ शकतं, पण मनावर पण अनेक आघात झालेले होते, वेदना झालेल्या होत्या. तर शारीरिक आणि मानसिक दोन्ही गोष्टींचा ताळमेळ साधून बॅलन्स ठेवून उभं राहायचं होतं. उपचार संपले, रुटीन आयुष्य सुरू झालं आणि सगळ्यांना वाटलं, घरातल्यांची पण मानसिक तयारी झाली होती की आता हिला बरं वाटतं, ही आराम करणार आणि हिने आराम करावा, शरीराची काळजी घ्यावी. पण माझ्या दृष्टीने जी आहे ती परिस्थिती स्वीकारून पुढे नव्याने उभं राहून काहीतरी करायला हवं, स्वतःला बिझी ठेवायला हवं, अडकून राहायला हवं. म्हणजे माझं शारीरिक आणि मानसिक आरोग्य उत्तम राहील, यासाठी मी धडपडत होते. थोडे दिवस मी स्वतःला वेळ दिला, कारण अचानक खूप सारे आघात. 2021ला आई गेली, 2023ला पहिला कॅन्सर, 24ला दुसरा कॅन्सर, उपचार पूर्ण झाल्यानंतर नोकरी, आर्थिक नियोजन डगमगलं. या सगळ्या सिच्युएशन एकात एक आलेल्या होत्या. तर शरीराबरोबर पण मनावर खूप आघात झालेले होते. त्यामुळे स्वतःला या सगळ्या चॅलेंजेस मधून बाहेर काढणं तसं इतकं सोपं नव्हतं ते माझ्यासाठी. ज्यावेळी उपचार सुरू होते, एका मैत्रिणीने, ती पण स्वामी सेवा करते, तिने मला माझी तब्येत विचारायला फोन केला की तू कशी आहेस. तर त्यावेळी ती मला बोलता बोलता बोलली की इतके सारे प्रॉब्लेम्स
तुझ्या पाठीशी लागले. तू एवढी स्वामींची सेवा करतेस, नामस्मरण करतेस, स्वामींवर तुझा एवढा विश्वास आहे, तरी सुद्धा स्वामींनी तुला एवढं संकटात का टाकलं? स्वामी का तुझ्या इतक्या मागे लागले? त्यावेळी मी तिला काही उत्तर दिलं नाही, काही बोलले नाही. तिचा फोन ठेवला आणि मी हादरले. आणि मी खरंच एक 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 प्रसंग, गोष्टी आठवायला लागले. आणि तेव्हा माझ्या पायाखालची जमीनच सरकली होती. आणि मला खरंच लक्षात आलं की हो, खरंच स्वामी आपली इतकी परीक्षा का घेत आहेत? काय चुकतंय आपलं? पण म्हणतात ना, स्वामींची ताकद इतकी मोठी आहे की तुम्हाला कितीही नैराश्य आलं, भीती वाटली, चिंता वाटली, कितीही तुम्ही घाबरलात, पण त्यांची ताकदच अशी आहे की ते जाणीव करून देतात. मला पण प्रश्न पडले, त्या प्रश्नांची उत्तरं पण मी त्यांच्याकडे मागितली की हो स्वामी, ती बोलली ते काही खोटं नाही. का माझ्या पाठी एवढी संकट तुम्ही लावली? तेव्हा आतून एक आवाज आला, दुःख करत, सिंपती मिळवत किती काळ बसणार आहेस? तुला असं रडत खडतच जगायचंय का? तुला असं नैराश्यातच राहायचं आहे का? आणि स्वतःमधली स्ट्रेंथ शोधायला लागले. आणि ती मला सापडली पण. झाली छोट्या छोट्या बदलांपासून. पूर्वीच्या आयुष्यापेक्षा आताचं आयुष्य पूर्णपणे वेगळं आहे. पूर्वी शारीरिक ताकद चांगली होती, आता अजून हिलिंग प्रोसेस सुरू आहे. हील व्हायला, रुटीनला यायला थोडा वेळ लागतोय. मी शरीराचा, मनाचा विचार न करता शिस्तबद्धपणे सगळी कामं स्वतः उत्साहाने करायचे. आता तीच कामं शरीराची काळजी घेऊन करावी लागतात. शरीराच्या वेदना सांगता येतात, पण मनाचं काय? मनावर पण अनेक ओरखाडे पडलेले होते, मन पण थकलेलं होतं. पण त्या मनाला उभारी दिली स्वतःच. मनाची काळजी घेण्यासाठी स्वतःवर खूप काम करावं लागलं, खूप मेहनत घ्यावी लागली. आणि मनाची काळजी घेत असताना अध्यात्माच्या अगदी जवळ गेले. स्पिरिच्युअलिटीने मला त्या प्रवाहात ओढून घेतलं. माणसांपासून, नकारात्मक संवादापासून, जजमेंटल लोकांपासून लांब झाले, दूर गेले. स्वतःचा एक कोश तयार केला आणि स्वतःला वेळ देऊन स्वतःवर खूप काळ काम केलं. पूर्वी जो विचारांचा एक टिपिकल बाज होता, त्याच्यापासून दूर गेले आणि प्रत्येक परिस्थितीकडे पारदर्शकपणे बघायला लागले. त्यामुळे मला आजही मी पॉझिटिव्ह आहे. आजही माझ्या नात्यांकडे बघण्याचा दृष्टिकोन तसाच आहे. अजूनही मला नात्यांची ओढ आहे. ज्यांनी ज्यांनी मला मदत केली, माझ्या पाठीशी खंबीरपणे उभे राहिले, त्यांच्यासाठी मनापासून कृतज्ञ आहे. ज्यांनी माझ्यासाठी वेळ दिला,
मला माया लावली, माझ्या फिलिंग्स जपल्या, त्या लोकांची मी आयुष्यभर ऋणी राहणार आहे. आता मी समंजस नात्याला घट्ट धरून ठेवणारी एक चांगली स्त्री. पूर्वी पण मी तशीच होते, पण खूप जास्त स्ट्रगलमुळे थोडा मध्यंतरी स्वभाव चिडचिडा होत झाला होता. त्यामुळे अनाहूतपणे काही लोक दुखावली गेली आणि आजारपणाच्या काळात त्याचं ओझं होतं, ते ओझं उतरवलं. आता हिलिंग हळूहळू होत आहे. आता सगळ्यात मोठा बदल झाला, जे मनाने खरोखर चांगले आहे त्यांच्यावर मनापासून विश्वास ठेवते. आणि माझ्या आयुष्याला आता अध्यात्माची जोड असल्यामुळे आणि स्वामींच्या मार्गात पूर्णपणे वाहून घेतल्यामुळे स्वतःला हेच सांगते की आयुष्यात जी काय संकट येतात ती संकट पळवाटा शोधण्यासाठी किंवा त्यांचं दुःख उगाळत बसण्यासाठी, रडगाणं गाण्यासाठी येत नाहीत. ती जी संकट येतात ते तुमच्यातलं तुमचं अस्तित्व, व्यक्तिमत्व कसं आणि किती वर्क करतं, तुमचा जीवनाकडे बघण्याचा दृष्टिकोन कसा आहे, तुम्ही काय विचाराने जगताय, तुमचा सोल पर्पज काय आहे, तुम्हाला काय करायला हवं आहे, हे चेक करण्यासाठी अशी संकट येतात असं मला वाटतं. हे विचार, अध्यात्म, गीता वाचली मी, वेदांचा थोडाफार अभ्यास केला, क्रियायोग शिकले, अकल्टच्या बऱ्याच टेक्निक शिकल्यामुळे माझ्या विचारांमध्ये परिवर्तन झालं. ठरवलं संकट काळात जर शांत राहिलात, स्वतःकडे लक्ष दिलं, जेही माझं जेवढं आयुष्य आहे त्यात मी चांगलं देईन, चांगलं काम करेल, माझ्या अस्तित्वाने, माझ्या असण्याने लोकांना आनंद होईल, जे चांगलं आहे ते चांगलंच म्हणेल आणि जे वाईट आहे त्याच्यापासून 4 हात लांब राहील. आणि रिझल्ट मी शोधणार नाही, आता हे वेळेवर सोडेल. आणि त्यामुळे माझ्या मनाला उभारी आली, जगण्याची जिद्द, इच्छा तीव्र झाली, माझे विचार बदलले, माझी तब्येत सुधारली, माझं रुटीन आयुष्य सेट झालं, त्यामुळे माझी इनर स्ट्रेंथ पण वाढली. नेहमी असं वाटतं की ह्या कठीण काळाने थोडाच वेळ मला नैराश्यात टाकलं, थोडाच वेळ मी दुःखी होते, पण याच काळाने मला खंबीर बनवलं, पॉझिटिव्ह बनवलं, मला समजूतदार बनवलं, मला प्रेमळ बनवलं आणि स्ट्रॉंग सुद्धा मला ह्या काळानेच बनवलं. जेव्हा मी हे सगळं स्वीकारलं तेव्हा माझ्यातला आत्मविश्वास जागृत झाला, सेल्फ रिस्पेक्ट माझा वाढला, माझं स्वतःवर मी प्रेम करायला लागले. याआधी पण भरपूर चॅलेंजेस होते, खूप चॅलेंजेस होते, पण तेव्हा त्या चॅलेंजेसला, त्या संकटांना ट्रिगर होऊन, चिडून, वैतागून, डेस्परेट होऊन ते सॉल्व करण्याचा प्रयत्न करायची. पण आता
आलेल्या चॅलेंजला एक संधी म्हणून बघते, पॉझिटिव्ह विचार करते आणि हे सगळं श्रेय माझ्या स्वामींचं आहे. माझ्या स्वामींचं माझ्या आयुष्यात खास असं स्थान आहे. मित्रमैत्रिणींनो, मी तुम्हाला सांगू इच्छिते, तुम्ही जर रिबिल्डिंग स्टेजमध्ये असाल, स्वतःला ओळखा. दुःख करत बसलो तर दुःखच वाटायला येतं. संकटांना बघताना संकट न बघता संधी म्हणून बघा. कुठल्याही सिच्युएशनला, कुठल्याही संकटाला अगदी थोडा काळ तुम्हाला सहानुभूती मिळते किंवा मदत मिळते. सहानुभूतीवर किंवा भावनिक होऊन आयुष्य जात नाही. तुमच्यातली स्ट्रेंथ तुम्हाला शोधावी लागते. तुमच्यातली जी पॉवर आहे, शक्ती आहे, ती तुम्हाला शोधावी लागते. तुम्हालाच त्याच्यावर काम करावं लागतं. आणि अशा काळात जर तुम्ही शांत राहून परमेश्वराशी एकनिष्ठ झालात, देवावर श्रद्धा ठेवली, स्वतःची ताकद ओळखली, तर कितीही मोठं संकट येऊ द्या, कितीही मोठं चॅलेंज येऊ द्या, त्याच्यातून तुम्ही बाहेर पडता. त्यासाठी तुमच्या मनाची ताकद तुम्हाला ओळखता आली पाहिजे. स्वतःवर काम करा. अपूर्ण राहिलेली स्वप्न पूर्ण करा. मी हिलिंग प्रोसेसमध्ये आहे. मी पण खूप सारी स्वप्न बघते आहे. स्वामी माझे स्वप्न पूर्ण करतील. स्वामींजवळ तुमच्यासाठी सुद्धा हीच प्रार्थना करेल की जे जे माझा व्हिडिओ बघतायत, माझा प्रवास बघतायत, त्यांच्यावर पण स्वामींची अशीच कृपा राहू देत. मित्रमैत्रिणींनो, व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब करा आणि कमेंटच्या माध्यमातून तुमचे अनुभव देखील व्यक्त व्हायला विसरू नका. धन्यवाद. श्री स्वामी समर्थ.